आणि आता काही राजकीय घडामोडी आपण पाहूया। वाईटातून काही चांगलं घडण्यासाठी अपघात पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल। महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान। असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर निर्लज्ज मंत्री आहेत। केसरकरांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। बदलापूरच्या घटनेनंतर आपण काल पाहिलं असेल, मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी हेच शालेय शिक्षण मंत्री जे निर्लज्ज आहेत ते शाळेत जाऊन बीएमसी मध्ये जाऊन त्यांनी 2-3 अधिकाऱ्यांना निलंबित केलेले का ते सीसीटीव्ही लागले नाहीत। पण जिथे लागले आहेत तिकडचं सीसीटीव्ही फुटेज गायब आहे का? तर भाजपवाल्याची शाळा आहे, त्या भाजपवाल्याला वाचवायला। शिंदेंच्या डोक्यामध्ये हवा, त्यामुळे ते जमिनीवरच उडतात। शिंदेंकडून मर्जीतल्या ठेकेदारांना पुतळ्याचं काम। शिंदेंनी राजीनामा द्यावा तर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बरखास्त करावं, राऊतांचा हल्लाबोल। हवा उनके दिमाग में गई है, हवा ज्यादा नहीं है, हवा उनके दिमाग में है। यहाँ सर में हवा घुस गई है, इसलिए वो जमीन से ऊपर उड़ रहे हैं। शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय दुःखद, त्यामध्ये राजकारण करणं त्यापेक्षाही दुःखद। शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका। ही घटना ही अतिशय दुःखद घटना आहे, पण त्याच्यावर राजकारण करणं हे त्याहीपेक्षा दुःखद आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेव्हीने तो पुतळा लावायचा निर्णय घेतला, नेव्हीनेच त्या संदर्भातली सगळी कारवाई केली होती, राज्य सरकारने तो पुतळा लावला नव्हता। सरकार स्वतःचं पाप नौदलावर ढकलत आहे। महायुती सरकारकडून शिवाजी महाराजांचा अपमान, सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल। सतेज पाटलांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर घेतलेली भूमिका शिवप्रेमींची आहे का? सतेज पाटलांच्या वक्तव्यानंतर नितेश राणे यांचा सवाल। किल्ल्यांवर होणाऱ्या या अतिक्रमणाबद्दल या महाविकास आघाडीतले कोणच कधी बोलताना दिसले नाही, म्हणून ह्यांना मी औरंग्यांचे आणि टिप्याचे पिल्लावळ म्हणून म्हणतो। आता फक्त येऊन इथे घाणेरडं राजकारण करणं, त्याच्या पलीकडे ह्याचा काही हेतू मला दिसत नाहीये। शिवरायांचा पुतळा उभारणीमधील भ्रष्टाचार मला उघड करायचा आहे, त्यासाठी तुमची मदत हवी। ठाकरेंचे आमदार वैभव नाईकांचं असीम सरोदे यांना पत्र। सत्ताधारी शिवरायांची माफी मागत नाहीत, माझं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन। शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून त्यांची माफी मागा, पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन। महाराष्ट्र विकास आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना, एवढंच नाही तर सर्व शिवप्रेमींना आवाहन करतोय की उद्या 12 ते 1च्या मध्ये आपण सगळ्यांनी जिथे असेल तिथे शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करावा आणि हात जोडून शिवरायांची माफी मागावी। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर उद्या मालवण बंद। मालवणमध्ये उद्या महाविकास आघाडीकडून निषेध मोर्चा, जयंत पाटील मोर्चामध्ये सहभागी होणार। भाजपचे खासदार नारायण राणे उद्या मालवणमधील शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची नारायण राणे पाहणी करणार। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी, नौदल अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला। मालवणमधील घटनेचा काँग्रेसकडून निषेध, कराडमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं, चौकशीमध्ये कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे, पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण कुठलं सरकार निवडून दिले, काय केलेलं आहे। धाराशिवमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सिंधुदुर्गमधील घटनेचा निषेध, धाराशिवमधील शिवप्रेमी एकवटले। 2024च्या विधानसभेची अंडी आम्हीच फोडणार, ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली, 2024 मधली हंडी देखील आम्हीच फोडणार आहे।
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा 200 थरांची हंडी लावणार. लालबाग परळमधील दहीहंडी उत्सवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीची हंडी यावेळी सुद्धा फोडणार. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणार. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम यांचं महाविकास आघाडीला आव्हान.